हाय नमस्कार, स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये। तर आज आहे नवमी। काय ठिकाणी आज दसरा म्हणजे घट ही उठवले, पण आम्ही काय उठवले नाहीत। आम्ही उद्या उठवणार आहे दसऱ्या दिवशी। तर सगळं उद्याच करणार आहे आम्ही, घट पण उठवणार आणि सगळंच जे असतं ते। तर आता उद्यासाठी फुलं लागणार आहेत ना, तर फुलं नारळ सगळं घेऊन येणार आहे। तर चला, तन्मय पण शाळेत ना आलाय आणि मी आणि तन्मय दोघं जण चाललोय फुलं ती आणायला पाशांमध्ये। तर चला जाऊया। आजच थोडीफार तयारी करून घ्यायची उद्याची, कारण सकाळी मग खूप गडबड होते। फुलं आणून घरीच हार बनवते मी। गाड्यांची पूजा ही करायला लागते ना टेम्पोची, तर हार भरपूर लागतात गाड्यांना, टू व्हीलरला, घराला, मंदिराला, सगळ्यालाच लागतात। तर फुलं आणायची आणि घरीच हार बनवायचे। तर चला आता मी आणि तन्मय चाललोय फुलं आणायला। इकडं तन्मय पण आलाय, चल त्याचं खायचं चालू आहे। आम्ही चाललो होतो पाशांमध्ये, मग हे मंदिर आहे जाता जाता, तर चल म्हटलं तन्मयला आपण दर्शन घेऊन जाऊ। तर आम्ही आता दत्त महाराजांचं दर्शन घेतोय। कुठंही चाललं तर जाताना रस्त्यावरून असं दत्ताचं दर्शन घेतो, पण आता म्हटलं चल आपण दर्शन घेऊ दत्त महाराजांचं आणि मग जाऊ पाशांमध्ये। वेळ पण होता ना जरा, तर आता दर्शन घेतोय आम्ही। आम्ही चालतच आलो होतो। तर हे आता इथं आम्ही आपट्याची पानं घेतोय। तर हे आहे पाशांमधलं गावात जिथं बाजारही भरतो ना, सगळंच असतं असं सणावाराला इथं बाजार भरतो। तर मारुतीच्या मंदिराच्या पुढे आपट्याचं पाणी घेऊन झालं आणि आता इथं मी घेते झेंडूची फुलं। तर झेंडूची फुलं निवडून घेत होती मी, आणि नंतर झेंडूची फुलं घेऊन झाल्यानंतर नारळ घ्यायला आले होते। तर नारळ ही सगळं सामान घेऊन झालं, नंतर आले मी घरी। तर घरी कुंकुमार्चन करायचं राहिलं होतं, तर श्रीयंत्राला कुंकुमार्चन करते। पितळेचं श्रीयंत्र आहे, तर त्याच्यावरती कुंकुमार्चन करते। नवरात्रामध्ये देवीच्या मूर्तीवरती पण कुंकुमार्चन ही करतात, पण आता आपण देवी बसवले म्हटल्यावरती कसं उचलणार ना, म्हणून मग मी म्हटलं आणि असं हाताने तर कसं करणार उभा राहून, त्यापेक्षा म्हटलं श्रीयंत्रावरतीच उभं असं बसून कुंकुमार्चन करायचं। 108 वेळा कुंकुमार्चन करायला लागतं। तर मी माळ घेतली होती जपाची आणि त्यांनीच मी कुंकुमार्चन करत होती मोजून। तर कुंकुमार्चन करताना ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः असा मी मंत्र म्हणत होती। आता माझं झालं होतं श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन ही करून आणि धूप ही लावलं होती। तर आरती ही करायची होती, तर वाटी धूप लावला होता। खूप छान वाटत होतं धूप ही लावल्यानंतर। श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन केल्यानंतर आरती करायची, तर पोथ ही पेटवली होती। आरती ही करताना पोथ पेटवावीच लागते, तर पोथ ही पेटवली। आपला अखंड दिवा पण चालूच आहे। आणि इकडं मी काल ओटी भरली होती देवीची, ती आहे कडकण्याने बांधल्या होत्या देवाला, तर ते पण आहेत। नंतर इकडं कुंकुमार्चन केलेलं। तर चला आता आम्ही आरती करून घेणार आहे आणि प्रसादासाठी डाळिंब ठेवलं होतं सोलून। आणि नंतर सगळेजणच म्हणायला लागले की आजच घट हलवायचे आहेत, तर मग मी नंतर दहीभाताचा नैवेद्य ही दाखवून घट हलवणार आहे। तर दसऱ्याचा नैवेद्य ही उद्या बनवायचा, फक्त घट हलवून ठेवायचा आणि माळा ही खाली करायच्या, असं सगळेजण म्हणायला लागले। मग मी नंतर दहीभाताचा नैवेद्य करून घट पण हलवले। दहीभाताचा नैवेद्य केलाय, आता घटाला दाखवणार आणि माळा खाली करून घेणार। नवरात्रात 10 माळा आल्यामुळं काहीच कळत नव्हतं की सगळेजण म्हणायचे घट आज हलवायचा आहे। तर मग म्हटलं जाऊ दे, आज दहीभाताचा नैवेद्य दाखवायचा आणि घट हलवायचा। तर दहीभाताचा नैवेद्य बनवला होता आणि आता घट हलवायचं चालू होतं। तर मी हलवलं नाही, म्हणजे माळा खाली घेतल्या आणि थोडंसं हलवलं ताट, आणि आम्ही काय असेल ते दुसरं सकाळीच करणार दसऱ्या दिवशी।
नैवेद्य ही. तर फक्त नैवेद्य दाखवला दहीभाताचा आणि मग माळा खाली घेतल्या. इथं याची पण बडबड चालू होती. आपण दसऱ्याच्या दिवशी कसं करतो काय करतो ते सांगत होतं, त्याला आठवत होतं. नंतर फुलं ही आणली होती ना, त्याचे हार ही सगळे बनवून घेतले. तर असं ठेवल्यावरती एकात एक गुंतेल. तर जयला म्हणलं इथं अडकवतो. तर त्यांनी अडकवले सगळे हार बनवलेले. खूप सारे बनवायला लागतात तर बनवून घेतलेत सगळे. असा होता आजचा छोटासा ब्लॉग.